नमस्कार मंडळी, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण नवीन अशी चर्चा घेऊन आलोय, म्हणजे बारामती तालुक्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक निधी हा बारामती तालुक्याला येतो आणि तो बांधकाम विभागाकडे जास्त असतो. म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची या ठिकाणी 2 सब डिव्हिजन आहेत, म्हणजे उपअभियंता 2 आहेत. त्याचा कार्यकारी अभियंता हा पुण्याला बसत असतील. तर हे 2 उपविभाग आहेत. यापैकी एक जो उपविभाग आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग, या ठिकाणी सुभाष पाटील म्हणून उपअभियंता आहे, डेप्युटी इंजिनियर ज्याला आपण म्हणतो, ते पाटील म्हणून डेप्युटी इंजिनियर आहे. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं सुरू आहे ती आपण जर बारामतीचा सर्वे केला असेल सगळा, तर आपल्या लक्षात येईल. किंवा अजितदादा हे पाठ उठून जे कामावरती जातात आणि कामं बघत असतात, तर त्याच्यामध्ये अजितदादाच्या नजरेतनं सुद्धा हा भ्रष्टाचार मात्र दिसत नाही अजितदादांना. म्हणजे करोडोंचा निधी या बारामतीमध्ये रोड रस्त्याच्या ह्याच्यासाठी पडलेला आहे. जसा बाबा नीरा बारामती दरम्यानचा रस्ता असेल किंवा अजून कुठलेही रस्ते असतील, तर या रस्त्यांच्या कामामध्ये टक्केवारी घेण्याचं प्रमाण त्या डेप्युटी इंजिनियरचं जास्त आहे. असं बोललं जातं की 5% ते 10% बिलं काढण्यासाठी तो घेतो डेप्युटी इंजिनियर. मूळचा तो कोल्हापूरचा आहे आणि पाटील असल्यामुळं अजितदादांना सगळे पाटलं चव्हाण म्हणजे जातीची लोक अजितदादांना जवळची वाटतात. त्या ह्याच्यात काम करणारा माणूस नाही, तर भ्रष्टाचार करणारा माणूस तालुक्यामध्ये हवा असतो. आणि जो भ्रष्टाचार कमी करतो त्याला अजितदादा लगेच हाकलून देतात तालुक्यातनं. असंच काहीच चित्र ह्या बारामती शहराचं. म्हणजे जी काही कामं झालेली आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची कामं ही सुभाष पाटील या उपअभियंत्याच्या माध्यमातून झालेली आपल्याला एकंदरीत दिसून येते. तर असे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत की त्या कामांचे, की त्या कामांबाबत जो दर्जा आहे हा दर्जा कशा पद्धतीनं निकृष्ट आहे. वरिष्ठांनी वेळोवेळी कान उघडणी करून सुद्धा हे महोदय भ्रष्टाचारामध्ये गुरफटून गेल्यामुळं त्यांना त्याचं काही सोयीसुतक वाटत नाही. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बारामती शहर म्हटलं की ते शरद पवारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. बारामती तालुका म्हटलं की तो अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे, रोहित पवार अशा ह्या देशाच्या राजकारणामध्ये अग्रणीय असणाऱ्या व्यक्तींचा तालुका म्हणून तो ओळखला जातो. विशेषतः करून शरद पवारांच्या नावावरती हा बारामती तालुका ओळखला जातो. आणि बारामतीकर हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कायमस्वरूपी बारामतीचा माणूस राहिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुद्धा अनेक वेळा माननीय शरदचंद्र पवार साहेब हे राहिलेले. तर त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी 6व्यांदा 7व्यांदा शपथविधी घेतला गेलेला आहे. म्हणजे बारामती तालुक्यामध्ये निधी येण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वाधिक आहे. सगळ्यात जास्त निधी हा बारामतीला येत असतो. म्हणजे तो शरद पवारांच्या माध्यमातून असेल, सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून असेल, किंवा अजितदादांच्या माध्यमातून असेल, किंवा आता ज्या आमच्या सुनित्रा वहिनी ह्या ज्या खासदार आहेत या खासदार महोदयांच्या माध्यमातून असेल. आता बारामती हे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा अग्र क्रमांकानं नाव घेतलं जातं. जसं की सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचं नाव आलं गेलं. म्हणजे 72,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाला महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये अजितदादांचं नाव आलं गेलं. आता याच्या चौकशा सुरू झाल्या. त्यावेळेसचे जे अधीक्षक अभियंता होते पांढरे साहेब यांनी या घोटाळ्याची चौकशी केली आणि याच्यामध्ये कसा घोटाळा झाला होता हे सगळं नमूद केलं होतं. त्याच्या पुन्हा त्या चौकशा सुरू झाल्या. वेगवेगळ्या भागामध्ये आपण पाहिलं असेल की काय काय झालं. त्यानंतर बघा, पार्थ पवारांचा सुद्धा आता 1804 कोटींचा जो घोटाळा, जमीन घोटाळा आहे, हा सुद्धा उघडायला गेलेला आहे. हे सुद्धा आपण कशा पद्धतीनं पाहिलं गेलं असेल. तर त्यातच अजितदादा हे बारामतीला नेहमी सर्वाधिक निधी आणत असतात आणि त्या निधीत मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा होतो. अजितदादा यांचं बारामतीमध्ये अक्षरशः बारकाईने लक्ष असतं. प्रत्येक कामावरती लक्ष असतं की कुठं काय चाललंय, कुठं काय सुरू आहे, हे सगळं बारकाईनं अजितदादांचं लक्ष असतं. आणि त्याच्यातून सुद्धा अजितदादांची नजर चुकवून हे काही उपअभियंता, म्हणजे असं बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपअभियंता आहेत सुभाष पाटील,
पाटील म्हणून. तर हे कशा पद्धतीनं घोटाळेबाजांना त्यांना घोटाळेबाज कशा पद्धतीने त्यांनी आपल्या साथीला ठेवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं घोटाळा केला जातो. अनेक त्यांच्याकडे म्हणजे बरेच रस्ते आहेत. म्हणजे बारामतीचा जवळपास अर्धा भाग हा अर्ध्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे आहे. म्हणजे बारामतीला जे 2 उपविभाग आहे, एक मेडिकल उपविभाग म्हटला जातो आणि दुसरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग म्हटला जातो. तर दुसरा जो उपविभाग आहे त्याच्यावरती आजवर कोणीच भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. परंतु जो सार्वजनिक बांधकाम उपविभाग आहे, सुभाष पाटील यांनी जो पदभार घेतलेला आहे, पदभार त्यांनी हाती घेतल्यापासून त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, अनेक तक्रारी झालेल्या आहेत. परंतु त्या तक्रारी सोयीस्करपणे दाबण्याचं काम सुद्धा हे उपअभियंता महोदय करत असतात. यांच्या वरिष्ठ कार्यालयाने सुद्धा म्हणजे जसं की कार्यकारी अभियंता असतील अमोल पवार असतील किंवा अधीक्षक अभियंता बाविस्कर साहेब असतील, चीफ इंजिनियर जे आहेत राहणे साहेब असतील, या लोकांकडून सुद्धा कायमस्वरूपी कान उघडणी केली गेलेली आहे की तुम्ही ज्या कामांमध्ये जे टक्केवारी लोकांना मागताय त्यांच्या तक्रारी इथपर्यंत आल्या गेलेल्या आहेत आणि हा अजितदादांचा तालुका आहे, त्यांच्या जर कानावर ह्या गोष्टी गेल्या तर आपल्याला जड जाईल अशा पद्धतीचं त्यांना वारंवार तोंडी सूचना देखील दिल्या गेलेल्या आहेत. परंतु हे जरी सगळं असलं तरी हे महोदय मात्र भ्रष्टाचाराचा सपाटा, म्हणजे तुम्ही कशी कामं करा, किती निकृष्ट दर्जाची कामं झाली तरी चालतील, फक्त माझी टक्केवारी मला वेळेत मिळाली पाहिजे असं आशयाचं फरमान मात्र यांचं ठेकेदारांना असतं. मला मिळालं पाहिजे, तुम्ही कामं व्यवस्थित करा, नाही तर कशी करा, काही करा, त्या कामांमध्ये काही त्रुटी राहिल्या तरी चालेल, पण माझी तुंबडी भरली पाहिजे अशा पद्धतीनं या महोदयांचं काम सुरू आहे. आपण आता ह्यांची जी कामं सुरू आहेत त्या प्रत्येक कामावरती सुद्धा जाऊन आपण तिथलं कशा पद्धतीचं काम निकृष्ट दर्जाचं केलं गेलेलं आहे हे सुद्धा आपण लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यांच्या बाबतीतचा, तर प्रत्येक कामाचं मी लाईव्ह सुद्धा करणार आहे आणि ते व्हिडिओ सुद्धा अजितदादाला टॅग करणार की तुम्ही जो हा भ्रष्टाचारी माणूस इथं आणून नालायक माणूस जो बसवलेला आहे तो कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतो आणि लोकांना कशा पद्धतीनं भ्रष्टाचार ठेकेदारांना करायला भाग पाडतो हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. असं सुद्धा ते अजितदादांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की बाबा हा कसा करप्ट माणूस आहे आणि इथं आपल्या इथं बसून म्हणजे अजितदादांच्या डोळ्या देखत कसा छुपा रुस्तम आहे हे सुद्धा अजितदादांना सुद्धा कळलं पाहिजे. वास्तविक पाहता हे महोदय कोल्हापूर या भागातले आहेत. कोल्हापूरच्या असताना सुद्धा इथं ठाण मांडून कशा पद्धतीनं बसलेले आहेत. आता त्यांच्याकडे दुसरा एक नीरा बारामती एक रस्ता आहे, हा नीरा बारामती रस्त्याकडे सुद्धा कशा पद्धतीनं दुर्लक्षित केलेला आहे. या ठिकाणी जागोजागी रस्त्याला दगड लावलेली आहे, ती कुठं काय रस्त्याचं काम सुरू आहे आणि ते पण निकृष्ट दर्जाचं काम आहे. हे मी तुम्हाला दाखवतो हे सगळं काम. ह्या अशा पद्धतीने त्याचे फोटो आहेत. रस्त्याचं सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे. ह्याला जे वापरलं गेलेली जी खडी म्हणतो आपण, तर ती त्याला जे वापरलेलं जे मटेरियल आहे ते विहिरीचं बादाड मटेरियल जे असतं आपण म्हणजे ब्लास्ट केलेलं वगैरे निकृष्ट दर्जाचं, तर हे सगळं वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये शेकडो झाडं सुद्धा कत्तल केली गेलेली आहेत. तसंच रस्त्यावरनं ये जा करणारा म्हणजे रस्ता ओलांडत असताना सुद्धा लोकांना धोकेदायक म्हणजे जिथं की बाबा बोर्ड असला पाहिजे रस्त्याच्या कडेला की बाबा हळूने वाहनं चालवा, रस्त्याचं काम सुरू आहे, म्हणजे सपशेल या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. आणि जे अपघातांचा धोका सध्या बारामतीच्या ह्या रस्त्यांवरती वाढत चाललेला आहे आणि त्याचं नियोजन जे बांधकाम विभागानं करायला हवं आहे की बाबा रस्त्याचं काम सुरू असताना लोकांना जे सूचना फलक लावणं गरजेचं असतं हे सुद्धा कुठं लावलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर हे जे काम सुरू असताना जे काही कामांची नियमावली असते ही सुद्धा नियमावली व्यवस्थित ही केली जात नाही. याशिवाय वडगाव निंबाळकर ते सोमेश्वर नगर या महत्वाच्या पट्ट्यात सुद्धा ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव आपल्याला दिसून येतोय. साईड पट्ट्यांजवळ कोणतेही सुरक्षा बॅरिकेड लावलं गेलेलं नाही. प्रवर्तक किंवा दिग्दर्शक फलक नसल्यामुळं रात्रीचं अपरात्रीचं लोकांना अडथळा निर्माण होतो. तसंच रस्त्यावर रोड लगत मातीचं ठिकठिकाणी ढिगार घातलेलं आहेत आणि ह्या अशा
गोष्टींमुळे सुद्धा लोकांना अडथळा निर्माण होतोय, म्हणजे ये जा करण्यासाठी कठीण होतंय. त्यातच आता ऊसतोड सुरू आहे, म्हणजे रस्त्या रस्त्याला कुठेतरी ट्रॉल्या लावलेल्या असतात किंवा ते ट्रॅक्टर लांबलचक असतो, लोकांना दिसत सुद्धा नाही. म्हणजे असं अनेक कारण आहेत. आता हा रस्ता थोडाफार हा रस्ता पूर्ण झालेला रस्ता आहे, त्याला 2 महिन्यातच खड्डे पडलेले आहेत. म्हणजे खड्डे मुक्त, म्हणजे रस्त्याला जी क्वालिटी म्हणायचं आपण, जी रस्त्याला क्वालिटी असायला हवी, ही मात्र शून्य. म्हणजे आणि ही सगळी जबाबदारी त्या ठिकाणी असणारे शाखा अभियंता आणि उपअभियंता यांची असते. कार्यकारी अभियंता हे कधीतरी त्या साइड वरती जात असतात, कुठंतरी एखाद्या ठिकाणी काम सुरू असेल तर, म्हणजे त्यांना 4-5 तालुके सांभाळायचे असतात कार्यकारी अभियंत्यांना, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या साइड वरती जाणं शक्य होत नाही. परंतु त्या ठिकाणी असणारे जो उपअभियंता आणि शाखा अभियंता या दोघांची मात्र जबाबदारी असते, ते तालुक्यातच असतात. तर या दोघांची जबाबदारी असते की तालुक्यामध्ये जिथं जिथं कामं सुरू आहेत तिथं तिथं आपण जाणं आणि त्या कामावरती पाहणी करणं. त्याचबरोबर उपअभियंता यांनी ज्या ठिकाणी आपलं पोस्टिंग आहे त्या ठिकाणीच वास्तव्यास असायला पाहिजे, म्हणजे तिथंच राहायला पाहिजे फॅमिली सकट त्यांनी. परंतु हे महोदय कोल्हापूरला राहतात आणि कोल्हापूरला आठवड्यातून 3-4 दिवस तिकडे असतात आणि बारामतीत फक्त 1-2 दिवस किंवा अजितदादा ज्या दिवशी येणार आहेत त्या दिवशी फक्त असतात. इतर वेळेत त्यांच्या ऑफिसला कोणी विचारायला गेले साहेब कुठं आहे, तर फक्त सांगितलं जातं की साईडवर गेलेत, पुण्याला गेलेत. पुण्याला काहीही काम नसतं, कधीतरी आठवडा 15 दिवसातनं एक वेळेस पुण्याला बोलवलं जातं. आता सध्या सगळ्या ऑनलाईन मिटिंग आहेत, ऑनलाईन मिटिंगांमुळं सारखं सारखं डिव्हिजन ऑफिसला सुद्धा बोलवलं जात नाही. परंतु हे महोदय नेहमी ते आपलं तिकडं कोल्हापूर आणि त्या पट्ट्यातले असल्यामुळे ते तिकडच जास्त वास्तव्यास आहेत, या बारामतीमध्ये ते राहत सुद्धा नाहीत. अशी म्हणजे एकंदरीत शोकांतिका ह्या बारामती तालुक्याची झालेल्या आहेत. म्हणजे अजितदादानं चांगलं काम करून म्हणून हे महोदय यांना या ठिकाणी बसवलं, परंतु यांनी या ठिकाणी आल्यापासून फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराला सपाटा सुरू केला, भ्रष्टाचाराचा, असंच काहीच दिसतंय. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या रस्त्यावरती जाऊन लाईव्ह करेल आणि तो देखील आपण व्हिडिओ आवर्जून पहा. म्हणजे रस्त्यावरती जाऊन त्याचं काम कसं आहे, कसं निकृष्ट दर्जाचं आहे, कसं ते हाताने असं उचकुटून निघतंय. त्यांनी जी कामं त्यांच्या आधिपत्याखाली झालेले ते टोटल 100% कामं निकृष्ट दर्जाची झालेली. म्हणजे ते अगदी डांबरीकरण केलेला रस्ता हाताने उचकटून निघतोय, असंच काहीच चित्र सगळीकडे दिसतंय. त्याचबरोबर बारामती शहरातली जे कामं करणारे सामाजिक कामं करणारे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सुभाष पाटील याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि कसा भ्रष्टाचार केला जातोय हे सुद्धा त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे. तर बघा, माझ्या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा मी डायरेक्ट आपल्याला रस्त्यावरून तो व्हिडिओ लाईव्ह दिसेल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.